75,000 पुस्तकं होती. आता त्यातली 5,000 पुस्तकं कालच्याच पुरात होऊन आमचं हे संग्रहालय पुन्हा उभरेल. समाज पुढे येतो. आजपर्यंत आपण जेवढे जेवढे उपक्रम केले तेवढ्या सगळ्या उपक्रमांना समाजानं भरभरून दिलं आम्हाला. आणि ते दिलं म्हणूनच आम्ही हे उभं राहू शकतो. माझं वय 75 आहे. नाही काय आहे, आपण एकदा झोकून दिलं, झोकून देऊन काम केलं की चांगलं काम उभं राहतं. मग त्याला वयाची अडचण येत नाही. 28 जुलै 2021 रोजी लोकसत्ताच्या मुखपृष्ठावर आपण एक बातमी पाहिली. ती बातमी पाहून बऱ्याच जणांच्या हृदयाला धक्का पोहोचला असेल. ती अशी, चिपळूण येथील लोटीसमाच्या साहित्य संग्रहालयातील साहित्याला मिळालेल्या जलसमाधीची. आपल्या माहितीसाठी सांगायचं झाल्यास 2013 साली 86वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करणारे हेच लोटीसमा जे चिपळूण येथे आहे. याबाबतीत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण थेट भेटणार आहोत लोटीसमाचे कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे सरांशी. नमस्कार सर, VAS वर आपले मनापासून स्वागत आहे. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार सर. प्रथम सांगा की सर आपण कसे आहात तिकडे? हा, आम्ही ठीक आहोत. सध्या पावसाची परिस्थिती काय आहे तिकडे? आता पाऊस पडतोय पण थोडा थोडा पडतोय. हो सर. ही घटना नेमकी कुठल्या दिवशीची आहे आणि नेमकं त्या दिवशी काय घडलं सर? 22 तारखेला 750 मिली पाऊस पडला. हो. आणि त्या पावसात संबंध शहर समुद्रासारखं झालं. कारण चिपळूण मुळातच आकार बशीसारखा आहे. सह्याद्रीतनं येणारं सगळं पाणी चिपळूणला येतं आणि त्यामुळे बशीत जसं पाणी साठतं तसं पाणी साठलं आणि शहरातली घरं सगळी पाण्याखाली गेली. नेमका आपल्या साहित्य संग्रहालयामध्ये नेमका किती साहित्याला नुकसान पोहोचलं आहे? किती नुकसान झालं आहे आपल्या या साहित्य संग्रहालयामध्ये? किती झालं? एका शब्दात सांगायचं तर अपरिमित नुकसान म्हणेन मी. काय असतं की नुकसानीचा आपला अंदाज आणि इतिहासाचा अंदाज फार फरक असतो. आपल्याला एक साधा कागद दिसतो पण इतिहासात त्याचं मूल्य इतकं असतं कारण तो कुठेतरी 1764 सालचा असतो. आता 1764 सालच्या कागदाचं मूल्य कसं करणार? त्यामुळे मी म्हणेन की अपरिमित हानी झाली. किती साहित्याला नुकसान पोहोचलंय? हा, किती ग्रंथ आपले पाण्यात भिजले? पाण्यात आमचे 5,000 पुस्तकं भिजली. हो. पुस्तकं 5,000 भिजली हे जसं आहे तसं ग्रंथालयातल्या वस्तूंची नुकसानी खूप झाली. आमच्या संग्रहालय जे आमचं आहे ना, काय झाले, कोकण हे निसर्ग संपन्न आहे, इतिहास संपन्न आहे, बुद्धी संपन्न आहे. पण हे सगळं पुढच्या पिढीला कळायला हवंय म्हणून आपण एक वस्तू संग्रहालय उभं केलं होतं. संपूर्ण कोकणामध्ये मुंबईचं प्रिन्स ऑफ म्हणजे आता शिवाजी महाराज म्युझियम जे आहे ते सोडलं तर खाली गोव्यापर्यंत चांगलं संग्रहालय नाही आहे. म्हणून आपण एक चांगलं संग्रहालय उभं केलं आणि त्यामध्ये राष्ट्रीय संग्रहालयाची जशी बांधणी असते, जशी मांडणी असते, जशी प्रकाश योजना असते तसं सगळं आपण केलेलं होतं इथे. पण इथे 15 फूट पाणी संग्रहालयात आलं आणि सगळी कपाटं अस्तव्यस्त झाली. दोपरभर चिखल झाला आणि 14 तास जवळजवळ सगळं संग्रहालय पाण्यात राहिलं. 14 तास पाऊस आला गेल्या दिवशी. हो हो. त्यामुळे खूप नुकसान झालं. पण सर आता आजपर्यंत जे काही झालं ते नुकसान तर आपण भरून काढू शकत नाही. होय. पण या पुढचं आपलं नियोजन काय आहे? आणि काय असतं माहिती आहे का, आता परिस्थिती अशी आहे की ही सगळी कपाटं उद्ध्वस्त झाली आहेत. कपाटात चिखल साठला आहे, ती कपाटं उघडायला लागतील. आत्ताच मी खाली संग्रहालयातून
1818 सालच्या लढाईत वापरली गेलेली ढाल, आष्टीच्या लढाईत वापरलेली ढाल कातडी ढाल आहे. ती होती, इतकी दिवस पाण्यात होती, ते कपाट पण उघडता येत नव्हतं. ते कपाट म्हणून आज आणली आणि आता ती मी वाळवतोय. आता अशी प्रत्येक वस्तू काढायला लागेल. गंमत अशी होते की बाहेरच्या कुठल्या तरी माणसाला बोलवलं आणि त्याला सांगितलं टाकले गाळ, तर तो भरकर उचलून गाळ टाकून दिले. हां, बाहेरच्या व्यक्तीला नाही कुठं काय आहे तर. पण तसं टाकून चालणार नाही आहे, कारण प्रत्येक पाटीतल्या गाळात हात घालून बघावं लागेल. एखादी बोटभर मूर्ती गेलेली नाही ना, एखादं अश्मयुगीन हत्यार गेलेलं नाही ना, एखादं पावट्या एवढ्याचं जुनं सातवाहनांचं नाणं गेलं नाही ना, हे सगळं बघावं लागेल आणि मग तो गाळ बाजूला करावा लागेल. आणि त्यामुळे अजून आपण काढणं सुरू करायचं आहे का ते सामान जे काही आहे ते आपलं संग्रहालय? म्हणजे आपल्या संग्रहालयातील जे काही सामान आहे ते बाहेर काढणं सुरू व्हायचं आहे का आणखी? हो, अजून त्याला वेळ लागणार होता. कारण काय आहे, अजून बाहेर पण काढता येत नाही, कारण बाहेर सगळी ओल आहे. आता ग्रंथालयात पण सगळी ओल आहे, त्यामुळे ते सावकाश काढून व्यवस्थित बाजूला ठेवून त्यांचं परत नीटनेटकेपणानं त्याची रूपरेषा करायला लागेल. आणि त्याहीपेक्षा हे जे ग्रंथालय आहे, आता एक ध्यानात घ्या की 2005 साली चिपळूणला पूर आला. या पुरामध्ये लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात आमच्या 58,000 पुस्तकं होती, त्यातली 40,000 वाहून गेली होती आणि 18,000 राहिली होती. पण आम्ही सगळ्या संचालकांनी दिवसरात्र प्रयत्न करून 75,000 पुस्तकं गोळा केली होती. आज आमच्याकडे 75,000 पुस्तकं होती. आता त्यातली 5,000 पुस्तकं कालच्याच पुरात वाहून गेली. बाकीची पुस्तकं आपण वर ठेवली, आता वरच्या मध्यावर गेलोय, पण जागा अपुरी पडते. आणि दुर्दैवानं असं आहे की ग्रंथालयानं जागा मिळत नाही. ग्रंथालयानं कोणी सहकार्य करायला तयार होत नाही, कारण तिथे ना प्रसिद्धी असते, ना कोणाचे उद्घोष असतात, ना कोणाचे जय जयकार असतात. शांतपणानं आपलं काम करायचं असतं आणि त्यामुळे ह्याला कोणी वाली नसतो. आज शहरामधल्या जमिनीच्या किमती आकाशाला भिडले, त्यामुळे आम्हाला जमीन मिळणार नाही. पण आमची जी इमारत आहे त्या इमारतीच्या माडीवर आता हे सगळं संग्रहालय पुन्हा नव्यानं उभं करायला लागणार आहे. पुन्हा, कारण काय आहे, आपण जेव्हा कपाटं करतो ती कपाटं आपण प्लायवूडची करतो. आता 16 तास पाणी राहिल्यामुळे सगळा प्लाय खराब झाला आहे. आता प्लाय उमलायला सर्व काम करतो म्हटलं म्हणजे मेहनत आली, खूप सारा निधी जागावं लागेल आपल्याला. हो, या आता त्यासाठी आम्ही असं ठरवलंय, अपेक्षा आहे तूर्त आम्ही असं ठरवलंय की वरती जी जागा आहे आमची, ग्रंथालयाचा वरचा हॉल आहे, तिथे आता हे सगळं संग्रहालय उभं करायचं. त्यामुळे आता पुन्हा सगळी बांधणी करायला लागेल, पुन्हा सगळी प्रकाश योजना करायला लागेल, कपाटं करायला लागतील, हे सगळंच करायला लागणार आहे. करायचं आता परत. यापासून नेमकी आपली आता यासाठी अपेक्षा कोणापासून आहे आपली नेमकी? आता आपणच करणार आहे समाजापासून की शासनापासून? आता काय आहे, शासनाला आपलं काय? शासनाकडे मी काही म्हणत नाही, कारण काय शासनाकडे सध्या अनेक योजना असतात, त्यांची पण सध्या कोरोनामुळे परिस्थिती हे आहे. पण मला असं वाटतं की समाजानं पुढे यायला हवं. हो, कारण काय आहे, कारण दरवेळेला आपण सरकार मनावर घेतलं तर समाज एकत्र येऊन काहीही करू शकतो. हां, सरकारवर अवलंबून राहिलो तर आपण पंगू. मग मला असं वाटतं की समाजानं पुढे यावं, समाजानं सहकार्य करावं. आणि स्पष्ट सांगायचं तर आजपर्यंत आमचं लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे समाजानं केलेल्या सहकार्यामुळेच एवढं मोठं झालं. मला सांगायला अभिमान वाटतो की जसं आम्ही संग्रहालय उभं केले, तसं आम्ही एक कलादालन उभं केलं. आता काय होतं की पुढच्या पिढीला मोबाईल हातात आल्यामुळे त्यांना पुस्तकं वाचायची आवड नाही आहे. हां, त्यामुळे मग आपण असं ठरवलं की मुलांना दृक माध्यम बघा आणि ठरवा. आता कोकण जशी निसर्गसंपन्न भूमी आहे,
इतिहास संपन्न आहे, खनिजे संपन्न आहे, तशी बुद्धी संपन्न पण आहे. 6 भारतरत्न एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातली एक मूळची. अनेक इतिहास संशोधक आहेत, समाजसुधारक आहेत, लेखक आहेत. साहित्यामध्ये तर कोकणानं प्रचंड देणगी दिलेली आहे. या सगळ्यांची आपण जवळजवळ 32 बाय 26 अशा याची मोठी तैलचित्र करून घेतली आहेत आणि 80 तैलचित्रांचं एक उत्तम कलादालन केलंय. कोकणाचा सर्वांगीण अभ्यास व्हावा यासाठी आपण अपरांत संशोधन केंद्र चालू केले. हे सगळे उपक्रम आपण केले. ग्रंथालयांचे जीव अत्यंत लहान असतात, कारण त्यांना आर्थिक पाठबळ नसतं. आर्थिक दुर्बल घटकातलेच आम्ही, पण समाजात आर्थिक दुर्बल घटकाला ज्या सवलती मिळतात त्या आम्हाला मिळत नाहीत. पण एक आहे की समाज पुढे येतो. आजपर्यंत आपण जेवढे उपक्रम केले तेवढ्या सगळ्या उपक्रमांना समाजानं भरभरून दिलं आम्हाला, आणि ते दिलं म्हणूनच आम्ही हे उभं राहू शकलो. आता असा विचार केलाय की पुन्हा हे नवीन संग्रहालय वर उभं करायचं, आणि ते करताना मी समाजाला आवाहन करणार आहे. हे सगळं उभं करायला, कपाट, प्रकाश योजना सगळं करायला जवळजवळ 25 लाख रुपयापेक्षा जास्त निधी लागणार आहे. पण संकल्प आमचा चांगला आहे, आणि असं म्हणतात सत्यसंकल्पाचा दाता परमेश्वर. मला खात्री आहे समाजामधल्या ईशत्वाला जाग येईल, आणि ते ईशतत्व आमच्या पाठीशी उभं राहील, आणि आमचं हे संग्रहालय पुन्हा उभं राहील. नक्कीच सर, नक्कीच. हे समाजासाठी असलेलं हे संग्रहालय आता समाजच याला पुढे नेईल. समाजाच्याच मदतीने आपण हे आता परत उभं करण्याचा आपला हा संकल्पना, ही संकल्पना अतिशय उत्कृष्ट आहे सर. धन्यवाद सर. मी सुद्धा VAS कडून संपूर्ण समाजाला आवाहन करतो की अशा लोटिस्मासारख्या संग्रहालयाला जे समाजोपयोगी आहे, समाजाचं संस्कृतीचं जतन करणाऱ्या ज्या काही आहेत, हा आपला उपक्रम आहे, याला संपूर्ण समाजाचा पाठिंबा मिळावा, आणि आमचा सुद्धा सर पुरेपूर प्रयत्न राहील आपल्या या लोटिस्माच्या पाठीशी. आपलं वय काय सर? आपल्या आवाजावरून, चेहऱ्यावरून खूप वृद्ध वाटतंय. आपलं वय काय? माझं वय 75 आहे. आपले सर एवढे 75 वर्ष वय असताना सुद्धा आपल्या एका तरुणासारखी एक तरुणासारखा संघर्ष करण्याची आपली तयारी खरोखर सर आजच्या तरुणाने सुद्धा आपल्याकडून प्रेरणा घेण्यासारखी आहे. नाही, काय आहे, आपण एकदा झोकून देऊन काम केलं की चांगलं काम उभं राहतं. त्याला वयाची अडचणी येत नाही कधी. नक्कीच सर. मी आजही मनाची तयारी असते कुठल्याही कामासाठी, वयाचा काही शेवटी सर मी एकच म्हणेल की आपल्या वयाचा विचार करता की तरुणांना सुद्धा लाजवेल अशा प्रकारचं आपलं कार्य आहे, आपलं संकल्प आणि संघर्ष आहे, ज्यापासून हजारो तरुण प्रेरणा घेऊ शकतील. धन्यवाद सर. धन्यवाद. आपण VAS शी जुडलात, आपलं मत व्यक्त केलं, आपलं जे काही समाजाप्रतीचं कार्य आहे, तुम्ही मला संधी दिली तुमच्या त्या भागात पोचण्याची, याच्याबद्दल मी तुमचे आभार मानतोय. धन्यवाद.